हॅलो गाईज, कशा आहात? तर आज मी चालले होते पुण्याला. तर आता रक्षाबंधन होऊन गेलं, तर माझे भाऊ ते काय आले नाही इकडं, म्हणून मग मीच चालले होते त्यांच्याकडं. मग पेट्रोल वगैरे भरलं आणि माझा एक भाऊ आला होता गावाकडं, म्हणजे त्याची सासरवाडीला त्याच्या बायकोला घेऊन. तर त्याची सासरवाडी करंजा आहे, मग त्याला पण यायचं होतं पुण्याला. मग त्याला आम्ही नगरमध्ये बोलवून घेतलं. मग नगरमधून त्याला घेतलं, मग एका हॉटेलवरती थांबलो चहा प्यायला. चहा वगैरे घेतला. पडलं होते रे, बरं झालं लागलं नाही, खाली पडले नाही तर चांगलंच मोडलं असतं. हो, मग पुन्हा बी सगळंच कॅन्सल झालं असतं. मग जावं लागलं तर हॉस्पिटलमध्ये. तर ठीक आहे. मग आम्ही परत पुढं गेल्यावरती भूक लागली होती, म्हणून नाही का दादा वडेवाल्यापाशी थांबलो. तर ते खूप फेमस आहे ते वड्यावाला. म्हणजे तिथं एकदम टेस्टी वडापाव भेटतो. आम्ही कधी पण आलो ना तिथं थांबत असतो. मग काय बसलो खायला. मग आम्ही काय आधीच तिथं संडे असल्यामुळं गाणे वगैरे सगळं होतं आहे. हा माणूस कोणी माहीत नाही मला, पण तो पण एक खूप सुंदर असे गाणे गात होता तिथं. आणि भाई पहा किती गर्दी आहे इथं, त्या गर्दीवरूनच कळते त्याची टेस्ट. तर गाईस, तुम्ही पाहू शकता आम्ही 4 वडापाव घेतले होते. त्याच्यासोबत आम्हाला इतक्या साऱ्या चटण्या आल्या होत्या, कोणती घ्यावा आणि कोणती नाही असं झालं होतं. आम्ही एक वडापाव खाल्ला, त्यानंतर एकदम भारी लागला, मग अजून एक घेतला. नंतर चहा वगैरे पिलो. मग पोहोचलो त्यांच्या घरी. तर बॅगा वगैरे ठेवल्या एका साईडला. मग गुड्डूला बोलवलं, मग गुड्डू पण आला. त्याच्यासोबत थोडीफार मस्ती केली. मग नंतर साडी वेअर केली, म्हणजे मला राखी बांधायची होती ना, त्यामुळं मग ते मी कशी दिसते साडीवरती. हा माझा मोठा भाऊ आहे. तो बघा तो कसा पाहतोय. मग त्याला म्हटलं अरे नीट उभा राहा. मग आमचे फोटो वगैरे काढून घेतले. मग राखी वगैरे बांधली त्यांना दोघांना पण, सोनूला पण बांधली. मग गेलो गुड्डूच्या त्यांच्या घरी. गुड्डू म्हणजे माझ्या सगळ्यात मोठ्या भावाचा मुलगा. माझ्या सगळ्यात मोठ्या भावाच्या घरी गेलो होतो. तेव्हा चालू होतं स्कूलमध्ये. असं लिहिलंय का? आता किती वाजले मग? नाही, तुला शाळेत किती वाजता जायचं? एवढे चॉकलेट आता महिन्याचा पडा एकच. जसं उठलं तसं सुधरा लागतंय. मला असं खाली तरी खाली सारखं काय आता तुला कुठे जायचंय? कितवीला आहे तू? 8वीला? 5वीला आहे. आज कोणता पेपर आहे? अरे भाऊ, पेपर कोणता आजचा? दाखवतो. काय नाश्ता घेत नको, उपवास आहे मला. काय तुझ्या शाळेचे पेपर पर्यंत काय करायचंय? इथे काय करायचंय? कलर द्यायचा. काय लिहायचं तिथं? काय म्हणली? आत्ता गेला एवढ्यात. नाही म्हणला, सुट्टी नाही भेटली काय? हे चुकीचं केलं. काय लिहिलेलं? सर्कल द ऑब्जेक्ट हुज नेम स्टार्ट विथ द लेटर एस. एस पासून चालू होणार अक्षराचं कोणते हे येतात नाव? हे बघ, स्टार आहे, स्नेक आहे, सन आहे. मग बोटला कसं काय केलं तू? बोटला काय म्हणते इंग्लिशमध्ये? एरोप्लेन. हा, एरोप्लेन. सर्कल द लेटर के अँड एल. हे काय आहे? आणि हे आणि हे कोणता के असा? अरे बाबू, तू काय पेतोय?
आवडत नाही तुला? स्ट्रॉंग व्हायचं की नाही तुला? तू तर म्हणलं ना काल स्ट्रॉंग व्हायचं होतं. तुझ्या कपवर कोणाचं चित्र आहे रे? हा इकडे याच्या रॅक मध्ये कुठतरी ते कानातलं निघलं काय का पुढे पुढे येते मोठा आहे. तारी तपा सावरून घे ना. हा तारी तपा सावरून घे ना. काय नको तुला कोणा घासायची भांडी? तुझ्या स्कूलचं नाव काय? हा? तू स्कूल मध्ये जातो ना, तुला माहित नाही? हाय कर. हाय गाईज. मोठ्याने म्हण. हाय फाई. हाय फ्रेंड्स म्हण. हाय फ्रेंड्स. वेलकम टू माय व्लॉग. वेलकम टू व्लॉग. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. म्हण. म्हण ना. म्हणतो का? म्हण ना. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. म्हण एकदा मग. मग गुड्डूला जायचं होतं स्कूलमध्ये म्हणून मग त्याला पण घेतलं ओवाळून आणि याला पण घेतलं ओवाळलं. आणि स्कूलला जायचं तर हे बघा किती नखरे करतोय. आली ती परत. हा बरं मामाची गाडी घेऊन जाईल. मामाची गाडी घेऊन सोडायला. मॅडम असत मला त्यांना मामा आहे. विश्वशांती मागच्या साईडला शेरच्या पंपाच्या मागे युटर्न मग गुंटू पण गेला स्कूलमध्ये. मग माझा भाऊ पण गेला ऑफिसला. मग माझा लहाना भाऊ, मी ते आणि वहिनी चाललो होतो. त्यांनी प्लॉट घेतला होता ते पाहण्यासाठी. तर गेलो तिथं. वाव काय भारी व्ह्यूज आहे यार. तुम्ही पाहू शकता किती मस्त होतं. तिथं एकदम भारी असं हिरवं हिरवं होतं सगळीकडं. आणि तिथं उतरलो तर फुल हवा लागत होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.